तर स्वागत आहे मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन सिरीजच्या आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये आपल्या चॅनल VR ब्लॉग्सवर. चॅनलवर नवीन असाल तर या अपडेटला शेवटपर्यंत नक्की पहा. तर आजच्या अपडेटमध्ये आपण यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या पुढे दारवा रोडवरील भाग हा कव्हर करणार आहे. आणि आपण आजच्या या अपडेटमध्ये या ठिकाणी पाहू शकता की हा जो रोड आपल्याला दिसतो आहे हा न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनकडे जाणारा रोड आहे आणि याला आर्नी दारवा बायपास असे देखील म्हणतात. तर ही जी लोकेशन आहे मित्रांनो, ही यवतमाळ शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे आणि समोर ज्या बिल्डिंग्स आपल्याला दिसतात आहेत त्या न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनच्या क्वार्टर बिल्डिंग्स आहेत आणि या ठिकाणी न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनची निर्मिती ही केल्या जाणार आहे. त्याकरिताचे कार्य हे समोर चालू असलेले आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी क्वार्टर निर्मितीचे काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आले असून स्टेशनच्या निर्मितीचे काम देखील हे लवकरच या ठिकाणी सुरू होणार आहे आणि त्याकरिताचे कन्स्ट्रक्शन व्हेकल्स देखील आपण समोर पाहू शकता. त्यानंतर हा जो बायपास आहे हा जाणार आहे दारवा रोडच्या दिशेने, तर रेल्वे लाईन देखील याच दिशेने जाणार आहे. तर मित्रांनो, न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनपासून साधारणतः 1 किलोमीटर अंतर आपण आता पुढे आलो आहे आणि या ठिकाणी हा जो आर्नी दारवा बायपास आहे हा या रेल्वे लाईनला या ठिकाणी क्रॉस होणार आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी एका ब्रिजच्या निर्मितीचे कार्य सुरू आहे आणि त्याचे पिलर हे समोर आपल्याला दिसू शकतील. पिलरच्या जवळ गर्डर्स जे आहेत ते आणून ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी रेल्वेतर्फे एक बोर्ड देखील लावण्यात आला आहे आणि ही जी लोकेशन आहे ही यवतमाळ MIDC याच्या जवळच आहे आणि या ठिकाणी पाहू शकाल की पिलरच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आल्याचे आपल्याला दिसून येईल. एक पिलर या ठिकाणी तर दुसरा समोरच्या ठिकाणी आपल्याला दिसत असेल. या दोन ठिकाणी या पुलाच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते चालू आहे आणि वरच्या दिशेने रोड, तर रेल्वे लाईन जी आहे ही खालच्या दिशेने आता या रोडला क्रॉस करणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की डाव्या साईडचे जे पूल आहे त्याचे काम पियर कॅपपर्यंत येऊन पोहोचलेले आहे. तर समोरच्या दिशेला आपल्याला स्टीलचे गर्डर्स जे आहेत ते देखील या ठिकाणी आणून ठेवण्यात आल्याचे दिसले असेल आणि काही दिवसांनी हा रस्ता जो आहे तो डायव्हर्ट केला जाणार आहे. तर आता मित्रांनो, आपण पुढच्या पिलरच्या जवळ आलो आहे आणि समोरच्या पिलरच्या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकाल की पियर कॅपपर्यंतचे जे काम आहे ते या ठिकाणी पूर्ण झाल्याचे दिसून येईल. या ब्रिजवरील हे जे काम आहे, या दोन्ही पिलरचे जे काम आहे हे जवळपास या ठिकाणी पूर्ण झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी आता गर्डर लॉन्चिंग ही केल्या जाणार आहे आणि त्यानंतर रेल्वे लाईन जी आहे ती या दिशेने येणार आहे. या रोडच्या दुसऱ्या दिशेने ही रेल्वे लाईन या रोड खालून आता पास होणार आहे. तर मित्रांनो, आता रोडच्या आपण दुसऱ्या बाजूला आलो आहे आणि या ठिकाणी पाहू शकता की दारवा शहराच्या दिशेने या दिशेने रेल्वे लाईन जी आहे ती येणार आहे आणि त्याकरिताचे वर्क समोर चालू असलेले दिसून येईल. या ठिकाणी नव्यानेच नाल्याच्या निर्मितीचे जे काम आहे ते सुरू करण्यात आले आहे. तर या दिशेने ही रेल्वे लाईन यवतमाळकडून दारवाकडे जाणार आहे. आता आपण न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनपासून 1 किलोमीटर अंतरावर आलो आहे. तर आता न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनपासून 3 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी यवतमाळ दारवा रोडला या ठिकाणी एका ब्रिजच्या निर्मितीचे कार्य आहे हे समोर चालू असल्याचे आपल्याला दिसून येईल. या ठिकाणी पिलरच्या निर्मितीकरिताचे जे कार्य आहे ते या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. हा जो रोड आहे मित्रांनो, हा सरळ रोड हा यवतमाळ दारवा रोड आहे आणि इंडियन ऑइल पेट्रोल पंपच्या शेजारीच या ठिकाणी या पुलाच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते चालू करण्यात आले आहे. या ठिकाणचा पूल बनायचा असल्यामुळे तात्पुरता रस्ता जो आहे तो समोरच्या दिशेने डायव्हर्ट केला गेला आहे. त्यामुळे यवतमाळ शहरापासून 6 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी आता ज्या पुलाच्या निर्मितीचे जे कार्य सुरू आहे त्याला पूर्ण व्हायला साधारणतः 2 ते 3 महिन्याचा अवधी अजून देखील लागू शकतो आणि याबद्दल आपले काय मत आहे ते कमेंट करून जरूर कळवावे. या पुलाला खालच्या दिशेने क्रॉस केल्यानंतर ही रेल्वे लाईन जाणार आहे समोरच्या दिशेने, म्हणजेच या घाटामधून मार्ग काढत तिवसा या गावाकडे आणि समोर देखील त्याकरिता खालपर्यंत खोलीकरणाचे जे काम आहे ते करण्यात आल्याचे दिसून येईल. तर मित्रांनो, मागच्या लोकेशनपासून साधारणतः 1 किलोमीटर अंतर आपण आता पुढे आलो आहे आणि आपल्याला समोर जो बोर्ड दिसतो आहे तो इंडियन ऑइल पेट्रोल पंपचा बोर्ड आहे आणि त्या बोर्डपासून आता या ठिकाणची जी लोकेशन आहे ती आपण पाहू शकता. कारण ही जी लोकेशन आहे मित्रांनो, ही पूर्णपणे जंगलाने वेढलेली अशी ही लोकेशन आहे आणि या लोकेशनवर पहिल्यांदाच
या रेल्वे लाईनच्या कामाची जी सुरुवात आहे ती केल्या गेली आहे. तर मागच्या लोकेशनवरून या दिशेने रेल्वे लाईन येणार आहे आणि त्याकरिताचे लँड क्लिअरिंगचे जे काम आहे ते या ठिकाणी चालू आहे. ही संपूर्ण जी लोकेशन आहे मित्रांनो, हे घनदाट जंगलांमध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणी येणे देखील तितकेच अवघड असल्याचे आपल्याला दिसून येईल. या रस्त्याला या ठिकाणी ही रेल्वे लाईन या दिशेने क्रॉस होणार आहे आणि नंतर समोरच्या दिशेने जाणार आहे. परंतु समोरचा जो भाग आहे तो एका छोटी दरीप्रमाणे असणार आहे. समोर आपण पाहू शकता की एका पुलाच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते समोर सुरू आहे आणि त्या ठिकाणीच जाण्याकरिता या ठिकाणी खालच्या दिशेने रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. व्हिडिओमध्ये जाणवत नसले तरी खालचे ज्या ठिकाणी आपल्याला रस्ता तयार करण्यात आल्याचे दिसून येईल ती जागा जवळपास 20 ते 30 फूट खाली आहे आणि त्यामुळे या ठिकाणावरून फार खोलमध्ये आता या ठिकाणाहून हा रस्ता जो आहे तो तयार करण्यात येत आहे. त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन व्हेकल तयार पोहोचल्यानंतरच ब्रिजच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते सुरू होणार आहे आणि त्या ब्रिजच्या निर्मितीकरिता जे कार्य आहे ते या समोरच्या दिशेला करण्यात येणार आहे. चारही साईडनी जंगलांनी वेढलेली अशी ही लोकेशन आहे. त्यामुळे अशा लोकेशनवर येऊन शूट करणे हे तेवढेच जिकिरीचे ठरते. त्यामुळे जर चॅनलवरील व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर या दिशेने मित्रांनो आता समोर जंगलामधूनच ही रेल्वे लाईन जी आहे ती मार्ग काढत तिवसा या गावाकडे जाणार आहे आणि तिवसा हे गाव यवतमाळ शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर दारव्हाच्या दिशेने असणार आहे. त्यामुळे समोरच्या अपडेटमध्ये आपण त्या तिवसाजवळील एका मोठ्या पुलाचे सुद्धा निरीक्षण करणार आहे व समोरच्या अपडेटमध्ये या जंगलामध्ये एक नवीन पूल तयार करण्याचे कार्य हे सुरू झाले आहे आणि त्या पुलाचा व्हिडिओ जो आहे तो इंटरेस्टिंग राहणार आहे. त्यामुळेच अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करावे. तर अशा रीतीने या दिशेने ही रेल्वे लाईन आता समोरच्या दिशेने मार्ग काढत जाणार आहे आणि या दिशेला पाहू शकता आपण की या ठिकाणी येण्याकरिता अशा कच्च्या रस्त्याने या ठिकाणी यावे लागते. तर मित्रांनो, या ठिकाणावरून आता यवतमाळ रेल्वे स्टेशन हे साधारणतः 5 किलोमीटर अंतरावर असणार आहे. तर या ठिकाणावरून दारव्हा रेल्वे स्टेशन हे साधारणतः 35 किलोमीटर असण्याची दाट शक्यता आहे. तर अशा प्रकारे या दिशेने आता ही रेल्वे लाईन समोर असणाऱ्या दाट जंगलांमधून जाणार आहे. तर या ठिकाणचे काम व्हायला अजून देखील 5 ते 6 महिन्यांचा अवधी हा लागू शकतो आणि याबद्दल आपले काय मत आहे ते कमेंट करून जरूर कळवावे. 2 ते 3 अपडेट आधी आपण रेल्वे लाईनवरील सर्वात मोठ्या बोगद्याची अपडेट घेतली आहे आणि तो व्हिडिओ जर आपण बघितला नसेल तर आय बटनमध्ये जी प्लेलिस्ट दिली आहे त्यामध्ये आपल्याला तो व्हिडिओ नक्की चेकआउट करता येईल. आणि तसेच वर्धा ते कळंब ही रेल्वे लाईन सुरू झाल्यामुळे कळंब ते यवतमाळ या ठिकाणच्या ज्या लोकेशनवर काम करत चालू आहे त्या ठिकाणचे आपण अपडेट आता घेणार आहे. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. अपडेट आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अपडेट फार जास्त आवडल्यास सुपर थँक्स बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता. तर आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये.